नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे माधवी सुलक्षणाला म्हणत असते की तुला अमृताच्या आजारपणाबद्दल सांगायचं होतं. तिला दमा आहे आणि म्हणूनच मी लग्नाचा विषय इतक्या लवकर घेणार नव्हते. कारण ती स्वतःच म्हणाली की तिला इतक्यात लग्नाचा विचार करायचा नाही आहे म्हणून तिने तुझ्याकडे थोडा वेळ मागून घेतला आहे. ही गोष्ट मी तुला सांगितली नाही कारण वेळ आल्यानंतर मी तुला सांगणारच होते. पण आता ही गोष्ट लपवण्यासारखी सुद्धा नाही आहे. जेव्हापासून भावना आम्हाला सोडून गेले तेव्हापासून अमृताला दमा सुरू झालाय, असं माधवी सुलक्षणाला सांगते. तेव्हा सुलक्षणा म्हणते की हे सगळं माझ्यामुळेच घडलंय असं मला वाटतंय. माधवी, तू अजिबात काळजी करू नको. अमृताचा दमा निघून जाईल. आपण यशचं आणि तिचं लग्न लावून दिलं ना की यश अमृताला इतकं प्रेम देईल, तिच्यावरती जीवापाड प्रेम करेल, तिची काळजी घेईल आणि मग तिचा दमा गायब होऊन जातो की नाही बघच तू. जी चूक माझ्याकडून घडली ती चूक मला सुधारायची संधी मिळाली आहे असं मी समजते. तेव्हा इथे सुलक्षणाने परस्परच अमृताचं आणि यशचं लग्न ठरवलेलं असतं. तिला असं वाटत असतं की यश तिच्या शब्दाबाहेर नाही आहे. तो काही झालं तरीसुद्धा ज्या मुलीबरोबर सुलक्षणा सांगेल त्या मुलीबरोबर यश लग्न करेल असा तिचा आंधळा विश्वास असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रेक्षकांनो, तेवढ्यातच यमुना येते. यमुना शांत कशी बसेल? जर घरामध्ये काही आग लावण्याचं काम केलं नाही तर ह्या लोकांचं कसं काय होणार? यमुना येते आणि म्हणते, मा तू जरा चल बरं माझ्याबरोबर. तेव्हा मा म्हणते, अगं काय झालं? यमुना म्हणते, मा चल ना, जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. चल तू माझ्याबरोबर इकडे ये मा, तुला महत्त्वाचं काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, काय झालं यमुना, आता ह्या वेळेला तुला काय दाखवायचं आहे? तेव्हा यमुना म्हणते, मा मी तुला सांगितलं होतं ना आपल्या यशचं काहीतरी बाहेर चालू आहे. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, हे बघ तू उगाच आहे ना कोडी टाकू नकोस, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बरं. तेव्हा यमुना म्हणते, मा तुला असं वाटतंय की यश तू सांगशील त्या मुलीबरोबर लग्न करेल, पण आहे ना यश येताना बुके घेऊन आलाय, गुलाबाची फुलं आहेत त्याच्यामध्ये. मग आता ते बुके तो कोणासाठी घेऊन आला असेल बरं? मला असं वाटते मा, तू परस्पर त्याच्या लग्नाचा विचार करू नकोस. हे बघ, मला असं वाटतंय की यशला दुसरीच कुणीतरी मुलगी आवडते. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, आणि हे सगळं तू कशावरून बोलतेस? तेव्हा यमुना म्हणते, मा अगं कशावरून म्हणजे काय? त्याने इथे एक बुके आणलाय. मग तो बुके कुणासाठी बरं आणला असेल? त्याला जी मुलगी आवडते तिच्यासाठीच आणला असेल ना. तेव्हा ती म्हणते, माझा विश्वास नाही आहे. तेव्हा यमुना म्हणते, मला माहितीच होतं तुझा विश्वास नसेल म्हणून. चल तू माझ्याबरोबर, चल मी तुला दाखवते यशने बुके आणलेला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यमुना सुलक्षणाला घेऊन येते आणि बघतात तर काय, ज्या बाहेरच्या बेंचवरती यशने तो बुके ठेवलेला असतो तो आता अमृताने उचललेला असतो. तर प्रेक्षकांनो, तो बुके कावेरीसाठी असतो. पण कावेरी तिथे न येता अमृता आलेली असते आणि अमृताने तो बुके आता उचललेला असतो. तेव्हा यमुना आणि मा दोघींना सुद्धा धक्का बसतो की इथे ही अमृता काय करते. तेव्हा इकडे मा म्हणते, अमृता तू इथे? तेव्हा अमृता म्हणते, हो का, काय झालं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणा म्हणत असते, बघितलंस ना यमुना, ते स्पेशल व्यक्ती, जी व्यक्ती मी निवडले त्याच व्यक्तीसाठी इथे यश हा बुके घेऊन आलाय असं मला वाटतंय. तेव्हा इथे त्या बुकेमध्ये एक कार्ड असतं आणि त्या कार्डवरती लिहिलेलं असतं, यू आर स्पेशल असं लिहिलेलं असतं. पण त्याच्यावरती आता कुठल्या मुलीचं नाव लिहिलं आहे की काय हे यमुनाला बघायचं असतं. तेव्हा ती लगेच अमृताच्या हातातून ते कार्ड खेचून घेते, ओरबाडून घेते. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, अगं यमुना काय करतेस तू? तेव्हा यमुना त्या कार्डवरती नक्की कुणाचं नाव लिहिलं आहे ते बघत असताना, यू आर स्पेशल एवढंच काही ते त्याच्यावरती लिहिलेलं असतं. त्याच्यावरती कुठल्याही मुलीचं नाव लिहिलेलं नसतं. तेव्हा सुलक्षणा म्हणते, बघितलंस यमुना, माझ्या यशने कुणासाठी हा बुके आणलाय? अमृतासाठीच आणलाय, हो की नाही अमृता? तेव्हा इकडे यमुना म्हणत असते की काय गं अमृता, आज तुझा वाढदिवस आहे का? ते म्हणते नाही. तेव्हा यमुना म्हणते, मग आज काय आहे तरी काय? आज तुझा वाढदिवस नाही आहे, मग हा बुके तुझ्यासाठी का बरं आणला असेल यशने? तेव्हा अमृता म्हणते, आता मला काय माहिती, आज फ्रेंडशिप डे आहे ना, कदाचित फ्रेंडशिप डे आहे म्हणून आणला असेल. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, अगं असू दे गं, काही का असेना, त्याला तुझ्यासाठी बुके आणावासा वाटला आणि त्याने आणला आणि तू तो बुके घेतलास ना,
मग काही हरकत नाही आहे. तो बुके आणल्याचं कारण काही का असेना, ज्या व्यक्तीसाठी आणलं आहे ना, ते मात्र छान आहे. बरं, जा बरं अमृता, तू जाऊन सुद्धा आता आराम कर. तेव्हा अमृता गेल्यानंतर सुलक्षणा म्हणत असते, बघितलंस यमुना, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी चुकीचं बोललं पाहिजे का गं? ही तुझी हेरगिरी ना आता बंद करा. विनाकारण यशवरती कुठलेही आरोप करू नकोस. माझा यशवरती पूर्ण विश्वास आहे. तो कधीच माझ्या विरोधात जाणार नाही. कळलं तुला? तेव्हा आता सगळेजण तिथून निघून गेल्यानंतर तिथे यश येतो आणि त्या बेंचवरती बुके बघत असतो. पण तिथे तर बुके नसतो. तेव्हा यश म्हणतो की इथला बुके कुठे गेला? याचा अर्थ तो बुके कावेरीने उचलला असेल का? याचा अर्थ माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे काही आहे तेच त्यांच्या मनामध्ये सुद्धा असेल का? तेव्हा इथे यशला फारच आनंद झालेला असतो. तेव्हा इथे यश घाईघाईने आता कावेरीला भेटायला येत असतो. यश तिच्या रूमच्या बाहेरच थांबतो आणि आपल्या मनामध्ये म्हणत असतो की जर माझ्या मनात आहे ते जर कावेरीच्या मनात असेल तर बुके बघून आणि ती चिठ्ठी ते कार्ड वाचून त्यांना काय वाटलं असेल, त्यांच्या मनामध्ये काय चालू असेल, मला त्यांचे एक्सप्रेशन्स बघायचे आहेत, त्यांचा चेहरा बघायचा आहे. जो आनंद माझ्या चेहऱ्यावरती आहे तोच त्यांच्या चेहऱ्यावरती आहे का ते मला बघायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो यश हळूच आता पडदा बाजूला करून कावेरीला बघत असतो. तेव्हा इथे कावेरी चिकूला उचलून घेऊन गोल गोल फिरत असते, छान नाचत असते, बागडत असते. तेव्हा इथे चिकूसुद्धा आनंदी असतो आणि कावेरीसुद्धा. त्यानंतर कावेरी इथे ब्लँकेट घेते, तिच्याबरोबर डान्स करत असते, जेणेकरून ती स्वतःसुद्धा आनंदी असते. कारण का तर गावकऱ्यांना सत्य समजलेलं असतं आणि तिला माफ केलेलं असतं म्हणून. तेव्हा इथे ब्लँकेट खाली पडल्यानंतर त्या ठिकाणी आता यश येतो तिची मदत करण्यासाठी. तेव्हा कावेरी यशकडे बघते आणि त्याला विचारते, तुम्ही? तेव्हा यश म्हणतो हो. आणि इथे यश तर मनातून खूप जास्त खुश असतो, कारण यशचं खूपच जास्त प्रेम हे कावेरीवरती आहे आणि ते आपण बघतच आलो आहे. पण इथे कावेरीला सुद्धा यशबद्दल आता फिलिंग्स तर आहेतच मनामध्ये, पण तिला यश एवढं अजून काहीही वाटत नसेल. कदाचित म्हणूनच ती थोडी नॉर्मल आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे यश पूर्णपणे तिच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेला आहे. तेव्हा इथे कावेरीकडे तो त्या नजरेने बघत असतो. कावेरी आता लाजायला लागते. ती त्याच्या हातातून ब्लँकेट घेते आणि लगेचच बाजूला होते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी यशकडे व्यवस्थित बघू शकत नाही आहे. तेव्हा यशला वाटत असतं कदाचित कावेरी मला लाजत असेल. तेव्हा यश तिला विचारतो, तू खुश आहेस का? तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो मी खुश आहे. ती खुश असते कारण तिला आठवतं गावकरी आलेले असतात. ते म्हणतात की कावेरी, आम्हाला सगळ्यांना तुझ्याबद्दलचं सत्य समजलं आहे. तू कधीच असं वाईट वागू शकत नाही, आपल्या वडिलांना मारू शकत नाही. हे सगळं त्या मंदारने केले, हे सगळं आम्हाला कळलं आहे. आणि आता तर तू जेलमध्ये आहे ना, आम्ही सगळेजण आहोत तुझ्याबरोबर. तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो मी खूप खुश आहे, अगदी आनंदी आहे. तेव्हा यशला असं वाटतं की मी बुके दिला आहे म्हणूनही खुश आहे. तेव्हा तो म्हणतो, याचा अर्थ मी जे केलं आहे ते तुला आवडलं आहे का? ते म्हणते, खूप. तुम्ही जे काही केलेत ते मला खूप आवडले आहे. तेव्हा यश म्हणतो, सरप्राईज आवडलं? तेव्हा कावेरीला असं वाटतं की गावकऱ्यांना यश घेऊन आला ते सरप्राईज आहे तिच्यासाठी. ती म्हणते, हो मला सरप्राईज खूप आवडलं. इथे आता कन्फ्युजन झालेलं असतं. यश बुकेबद्दल बोलत असतो, कार्डबद्दल बोलत असतो आणि इथे कावेरी आपल्या गावकऱ्यांबद्दल बोलत असते. त्यानंतर यमुना आता टेन्शनमध्ये असते. यमुना आपली नखं वगैरे खात बसलेली असते. विचार करत असते की यशने बुके कोणासाठी आणलं असेल बरं? तेव्हा इथे काकू म्हणत असतात, काय गं यमुना, कसला एवढा विचार करतेस? तेव्हा यमुना म्हणत असते, काकू आता तूच मला सांग, यशने तो बुके आणला होता. तो बुके नक्कीच त्या अमृतासाठी आणला नव्हता. मग तो बुके कुणासाठी आणला होता? तेव्हा इथे काकू म्हणतात, जाऊ दे ना, आणला असेल कुणासाठी तरी, आपण काय इतका विचार करायचा? तेव्हा यमुना म्हणते, अगं असं कसं बोलतेस तू? आपण विचार कसा नाही करायचा? हे बघ, यशला जर एखादी मुलगी आवडत असेल तर ती कुठली तरी बाहेरची मुलगी असेल ना. मग यशने जर बुके आणला असता तर तो तिला बाहेरच्या बाहेर दिला असता. मग तो बुके घरामध्ये तो का घेऊन आला असता? बरोबर की नाही?
तेव्हा प्रेक्षकांनो इथे संपूर्ण गावकरी आलेले असतात आणि ते इथे आता माफी मागत असतात कावेरीची. म्हणत असतात की आम्ही चुकीचं वागलो, तुझ्यावरती अविश्वास दाखवून आम्ही खूप मोठी चूक केली. तेव्हा इथे कावेरी म्हणते, तुम्ही जे काही केलं माझ्यासाठी खरंच त्याचा मला खरंच खूप आनंद आहे. तेव्हा तो म्हणत असतो, मग मी पुढाकार घेतला तर चालेल का? तेव्हा ती म्हणते की हो हो, पुढाकार घेतला तर चालेल ना. तेव्हा इथे काका म्हणालेले असतात की यश खूपच जास्त चांगला मुलगा आहे. ते आपल्या गावी आले, सगळ्यांना समजवलं, कावेरीची बाजू पटवून दिली. तेव्हा इथे सगळ्यांचे गैरसमज दूर झाले. तुम्ही जे काही केलेत ना कावेरीसाठी ते खूपच जास्त चांगलं आहे. तेव्हा यश म्हणत असतो की ठीक आहे, जे मी ठरवलंय तसं मी केलं तर चालेल ना? मी पुढाकार घेतला तर चालेल ना? तेव्हा इथे कावेरी म्हणते हो चालेल ना, तुम्ही पुढाकार घेतलात तरीसुद्धा. कारण इथे यश म्हणालेला असतो की त्यांचं स्वप्न आहे की गावामध्ये गावकऱ्यांसाठी एक फॅक्टरी तयार करायची आणि त्यामुळे आता त्यांच्या या फॅक्टरीचं स्वप्न मी स्वतः पूर्ण करणार आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की तुम्ही पुढाकार घेतलात तरीसुद्धा चालेल, उलट मला आवडेलच. तेव्हा इथे आता यशला असं वाटत असतं की कावेरीसुद्धा इथे बुकेबद्दल बोलते, प्रेमाबद्दल बोलते. पण इथे कावेरी फक्त आणि फक्त आपल्या गावाबद्दलच बोलत असते. इथे तरी तिच्या मनामध्ये कन्फ्युजन कुठलंही नाही आहे. पण त्यानंतर इथे यश मात्र आता हवेतच असतो. त्याला असं वाटत असतं की चला, बुकेबद्दल कावेरी बोलते, माझं तिच्यावरती प्रेम आहे ते सुद्धा कदाचित माहिती आहे, म्हणूनच आता हे सगळं ती बोलत असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यमुना म्हणत असते, काकू अगं मला कळत नाही आहे की नक्की ती मुलगी कोण असेल जिच्यासाठी यशने तो बुके आणला असेल. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, कोणी का असेना असेल कोणीतरी. तेव्हा यमुना म्हणत असते, काकू अगं ती मुलगी जर कोणीतरी बाहेरची आहे तर मी यशने तो बुके घरी का आणला होता? घरी कोणाला देण्यासाठी बुके आणला असेल? फ्रेंडशिप डे होता, बाहेरच्या बाहेर बुके द्यायला हवा होता ना, घरामध्ये कोणासाठी आणलं असेल? तेव्हा इथे आता दोघीजणी विचार करत असतात आणि दोघींना सुद्धा सोबत क्लिक होतं, कावेरी. आणि दोघीजणी एकमेकींकडे बघायला लागतात. कावेरीसाठी बुके आणला असेल? दोघींना सुद्धा आश्चर्य वाटतं. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, पण यामी अगं तू कावेरीसाठी कशाला बुके आणेल, ती तर त्याची वहिनी आहे ना. तेव्हा यमुना म्हणते, आणू शकतो तो, त्याला खूपच पुळका आहे ना तिचा. दोघांची किती मैत्री आहे तू बघत नाही का? दोघे एकमेकांची बाजू काय घेत असतात, एकमेकांना इथे पाठीशी काय घालत असतात. मला असं वाटतं तिच्याबरोबर जर मैत्री असेल ना तर फ्रेंडशिप डेला तो तिच्यासाठी तो बुके आणूच शकतो. तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते की मला असं वाटतंय कावेरीसाठीच तो बुके आणला होता. तेव्हा पौर्णिमा म्हणते, यामी या सगळ्या गोंधळामध्ये तुझ्या डोक्यातून एक गोष्ट निसटून गेली. तेव्हा यामी म्हणते, कुठली? तेव्हा काकू म्हणते, अगं असं काय करतेस, वहिनीने नाही का त्या कावेरीला मंगळागौरची सगळी तयारी करायला सांगितले? जर त्या कावेरीने मंगळागौरची सगळी तयारी एकटीने केली ना तर काय होईल तुला माहिती आहे का? तेव्हा इकडे ती म्हणते, काय होईल? ती म्हणते की कावेरी वहिनीचं मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. ती हळूहळू वहिनीच्या मनामध्ये जागा निर्माण करायला लागली आणि मंगळागौरीची पूजा जर तिने व्यवस्थित पार पाडली तर तिने वहिनीच्या मनामध्ये जागा केलीच म्हणून समज. तेव्हा प्रेक्षकांनो यमुना म्हणत असते, नाही गं काकू, मी अजिबात विसरलेली नाही आहे की माझ्या डोक्यातून गेलेलं नाही आहे, सगळं काही लक्षात आहे माझ्या. मी पण बघते ना ती आता कावेरी पूजा कशी काय करते ते, आणि तिला एकटीला ही पूजेची जबाबदारी दिली आहे ना, ती ही जबाबदारी व्यवस्थित कशी पार पाडणार नाही याकडे तर माझं बारीक लक्ष असणार आहे. तो अजिबात काळजी करू नको. कावेरी मंगळागौरीची पूजा व्यवस्थितरित्या करणार नाही ही जबाबदारी माझी. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी हिच्या कामानिमित्त ती रूमच्या बाहेर पडलेली असते आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी आता अमृता आलेली असते. प्रेक्षकांनो यश आनंदी असतो, बाळाबरोबर चिकूबरोबर छान खेळत असतो आणि तेवढ्यातच तो आता बाहेर जातो. तेवढ्यात तिथे येते अमृता. अमृता आलेली असते यशला थँक्स म्हणायला. ती यशकडे बघते आणि लाजायलाच लागते. यशला म्हणत असते, थँक्यू यश. तेव्हा यश म्हणतो, थँक्यू पण का? आणि तो काय विचारायला जाणार तेवढ्यातच आता अमृता तिथून निघून जाते. ती काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अमृता आता लाजत असते, कारण तिला असं वाटत असतं की यशसाठी जी स्पेशल व्यक्ती आहे
ती मीच आहे की काय, तो बुके माझ्यासाठीच आणलाय की काय, असं आता अमृताला गैरसमज झालेला असतो. आणि इथे आता यश विचार करत असतो की हिला काय झालंय, ही का अशी लाजते, मला का थँक्यू म्हणते, असा तो विचार करत असतो. तेवढ्यातच अमृता मागे वळून वळून लाजून लाजून बघत असते आणि ती लगेचच आता वरती निघून जाते. यशला कळतच नाही की असं हिच्या लाजण्याच्या मागे नक्की कारण काय आहे. त्याला बघा किती टेन्शन आलंय, प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालं असेल, ही अमृता इतकी लाजून आणि थँक्यू वगैरे म्हणून का बरं गेली असेल. तेव्हा तो म्हणतो जाऊ दे. त्याचं लक्ष जातं कावेरीकडे आणि पुन्हा खुश होतो आणि म्हणतो की वा, म्हणजे माझं प्रेम आहे कावेरीवरती आणि तिचंही माझ्यावरती आहे, आय लव्ह यू कावेरी, असं तो आपल्या मनातच म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुलक्षणाला वाटत असतं की घ्या, माझा यश किती चांगला आहे, म्हणजे ज्या मुलीची निवड मी केली आहे तीच मुलगी यशलासुद्धा आवडते, म्हणून तर त्याने तिच्यासाठी बुके आणला ना. तेव्हा काका म्हणतात की काय म्हणताय काय तुम्ही मंडळी, म्हणजे तुम्ही जी मुलगी पसंत केली आहे ती यशलासुद्धा आधीपासून पसंतच आहे. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते हो ना, म्हणजे आता काही अडचण येणार नाही आहे, मला माहितीच होतं हो, यश कधीच नकार देणार नाही. तेव्हा इथे काका म्हणतात अहो तुम्ही कधी चुकीचे निर्णय घेतच नाही, म्हणून तर आपलं कुटुंब तुम्ही असं एकत्र बांधून ठेवलं आहे ना. त्यानंतर आता मंगळागौरी दुसऱ्या दिवशी असते. तेव्हा इकडे काकू म्हणत असतात हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवते, उद्या मंगळागौरचा कार्यक्रम आहे, सकाळी पूजा होणार, संध्याकाळी आम्ही खेळ खेळणार, तेव्हा तुम्ही सगळेजण उद्या. तेव्हा काका म्हणतात हो मंडळी हो, मला माहिती आहे उद्या आपल्याला काहीतरी प्रोग्राम ठेवावा लागणार आहे आपल्यासाठी, कारण का उद्या बायका घरी येणार आहेत मंगळागौरीचे खेळ खेळायला, तेव्हा आपल्यालाच कुठेतरी बाहेर जावं लागेल. तेव्हा इथे संदीप म्हणत असतो ठीक आहे, आपण एक काम करूया, उद्या एखादं नाटक बघायला जाऊया, नाटक झाल्यानंतर कुठेतरी जेवायला जाऊया, तोपर्यंत वेळ होईलच. तेव्हा यश म्हणत असतो अजिबात नाही, मी कुठेही येणार नाही आहे. तेव्हा इथे मा म्हणते यश हे काय बोलतोयस तू. तेव्हा यश म्हणतो हो मा, मी कुठेही जाणार नाही आहे, उद्या तुम्ही सगळ्याजणी इतक्या सुंदर दिसाल, इतक्या छान तयार व्हाल आणि आम्ही तुम्हाला बघायचंसुद्धा नाही. नाही नाही, मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते यश असं अजिबात चालणार नाही आहे, कळलं तुला, आणि जर तुम्ही लोकांनी माझं ऐकलं नाही ना, तुम्ही जर हट्ट केलात ना, तर सगळ्या जणांना एका रूममध्ये कोंडून ठेवे ना मी, आताच सांगून ठेवते. तेव्हा यश म्हणतो की मा अगं काय असं करतेस, मी मस्करी करतोय ना. तेव्हा इथे यश म्हणत असतो की संदीप दादा, तू जसा प्लॅन केला आहेस ना नाटक आणि नंतर जेवायला बाहेर, आपण तसंच करूया. तेव्हा इथे यमुना म्हणत असते यश इतक्या लवकर तुझा प्लॅन बदललासुद्धा, म्हणजे नक्की हे तू मनापासून बोलतोयस ना की थांबणारच आहेस तू कार्यक्रमामध्ये. तेव्हा यश म्हणतो नाही ग यामिनी, मी मस्करी करतोय, मी काही थांबणार वगैरे नाही आहे. तेव्हा इथे सुलक्षणा कावेरीला म्हणत असते की तुझ्या लक्षात आहे ना, विद्याने लिस्ट तुला दिलीच असेल, काय काय आणायचं आहे ते सगळं घेऊन यायचं आहे तुला, मार्केटमध्ये जायचं आणि सगळ्या वस्तू न विसरता घेऊन यायचं, कळलं का तुला. तेव्हा इथे कावेरी म्हणते हो ठीक आहे, आणि काडवातीसुद्धा व्यवस्थित आठवणीने घेऊन यायची. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते काडवाती म्हणजे. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते घ्या, इथपासून सुरुवात आहे यांची. काडवाती म्हणजे तुळशीच्या काड्या, त्या घेऊन यायचं, त्या काड्यांना फुलवात लावायची आणि तुपामध्ये भिजवून ठेवायच्या, आणि त्याच इथे पूजेमध्ये आपल्याला वापरायच्या आहेत काडवाती, कळलं का तुला. तेव्हा कावेरी म्हणते हो ठीक आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते लक्षात राहील ना, आठवणीने तुला तुळशीच्या काड्या घेऊन यायचं आहे. तेव्हा इथे आता कावेरी म्हणते हो, मी सगळं काही घेऊन येईन. तेव्हा इथे यश आता कावेरीकडे बघत असतो आणि म्हणत असतो उद्या मंगळागौरीच्या दिवशी कावेरीसुद्धा छान पूजेसाठी तयार होईल, तिला तर बघायलाच हवं, असं तो आपल्या मनातच म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता यश म्हणत असतो कावेरीला फ्रेंड्स. तेव्हा कावेरी म्हणते हो फ्रेंड्स, म्हणून तो आपला रुमाल घेतो आणि कावेरीच्या हाताला फ्रेंडशिप बँड म्हणून बांधतो. तीसुद्धा आपल्या पदराचा आता एक तुकडा असा फाडून काढते आणि तो इथे यशच्या हातामध्ये बांधते. तर दोघांची आता चांगली फ्रेंडशिप झालेली असते. त्यानंतर कावेरी किचनमध्ये काम करत असते आणि तिथे गेल्यानंतर कावेरी स्वयंपाक करत असताना मा म्हणत असतात काय गं, तुझ्या हाताला काय झाले, हाताला रुमाल का बांधलायस. तेव्हा इथे कावेरी आता काय बोलणार, ती पूर्णपणे टेन्शनमध्येच येते आणि इथे माकडे बघतच राहते. तेव्हा मा म्हणतं सांग ना, हाताला काही लागलं आहे का तुझ्या, मग रुमाल का बांधलायस.
तेव्हा कावेरी आता कसं काय म्हणणार की यशने फ्रेंडशिप बँड बांधलाय म्हणून ती गप्पच बसते. तर इथे कावेरीने सगळी स्वयंपाकाची तयारी केलेली असते. नैवेद्याचं ताटसुद्धा ती तयार करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी यमुना येते आणि म्हणत असते, अगं कावेरी, गुरुजी तुला बोलवत आहेत, काहीतरी काम आहे. तेव्हा कावेरी म्हणते, हो, नैवेद्याचं ताट तयारच आहे. तेव्हा कावेरी इथे आता नैवेद्याचं ताट छान पद्धतीने तयार करत असते. यमुना म्हणते, अगं नाही नाही, याबद्दल बोलायचं नाही आहे गुरुजींना, त्यांना दुसरं काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, जा बरं. तेव्हा कावेरी म्हणते, हो बरं ठीक आहे, मी आलेच. आणि ती तिथून आता गेल्यानंतर इथे आता यमुना त्या जेवणामध्ये काहीतरी मिक्स तर करणारच असते. पुरणपोळीमध्ये आता ती केमिकल मिक्स करते. त्यामुळे इथे आता पूर्णपणे पुरणपोळी खराब तिने केलेली असते. यमुना म्हणते, कावेरी, नैवेद्याचं ताट इतकं छान तयार केलेस का तू? पण मी तुला सांगते ना, मी तुला कधीची जबाबदारी पार पाडू देणार नाही. तू कधीच जिंकणार नाही कावेरी, असं इकडे आता यमुना म्हणत असते.